नमस्कार. मी वर्षा मदने, फाउंडर ऑफ साईआर्या बालसंस्कार वर्ग ऑल ओव्हर इंडिया अँड अब्रॉड चिल्ड्रन्स अँड पेरेंट्स काउन्सिलर. आज आपण पुढील सवय पाहणार आहोत, ती म्हणजे मुलांची नकार पचवण्याची सवय. आपल्याला माहिती आहे, मुलांना आता नकार पचवणं म्हणजे फार अवघड झालं आहे. एखादी गोष्ट मुलांनी आपल्याला मागितली आणि आपण नाही म्हटलं तर मुलांना ते अजिबात आवडत नाही. मग नंतर एक गोष्ट लक्षात येते की ही सवय मुलांना कशी काय लागली आहे बरं. तर बऱ्याच वेळा असं होतं की आपण लहानपणापासून मुलांना प्रत्येक गोष्ट मागितल्याबरोबर दिली आणि त्यामुळे मुलांना कुठल्याही गोष्टीला नाही म्हणायचं तर ते जमत नाही, लगेच पाहिजे. पण आपण हळूहळू मुलांना नकार पचवण्याची सवय लावायची आहे. ती कशी लावायची आहे आणि ती सवय मुलांना काय देऊन जाईल हे आपण पाहूया. तर आपल्या मुलांनी एखादी गोष्ट आपल्याला मागितली, जी गोष्ट फार गरजेची नाही आहे, तर ती गोष्ट देण्याआधी आपल्याला मुलांना ती गोष्ट का हवी आहे, ती गोष्ट घेण्यासाठी किती पैसे लागतात. जसं की एखादी सायकल मुलाने मागितली तर बाबांनी आणि आईने सांगावं की सायकल एवढ्या एवढ्या रुपयांना येते आणि ते पैसे कमावण्यासाठी मला एवढं कष्ट करावं लागतं, त्यामुळे मी तुला ती सायकल आणखी 1 किंवा 2 महिन्यांनी घेऊन देईल. मग मुलाला कळेल की आई बाबा कष्ट करतात आणि त्यातून पैसे मिळतात आणि तेव्हा आपल्याला वस्तू मिळतात. आता त्या वस्तूची आपल्याला वाट पाहायला लागलेली आहे. मग ती वस्तू कशी वापरायची हे देखील मुलांना हळूहळू कळायला लागतं. शिवाय एखादी गोष्ट नाही कोणी म्हटलं तर मुलांना तो नकार जो आहे तो पचवण्याची सवय हळूहळू लागते. ही सवय काय देऊन जाईल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मुलांना पेशन्स ठेवण्याचं जे काही स्किल आहे हे मुलांना मिळेल. हळूहळू मुलं पेशन्स ठेवायला लागतील. याचबरोबर नकार पचवण्याची सवय मुलांना लागेल, त्यामुळे मुलांना पुढे जाऊन त्रास होणार नाही आणि शिवाय मुलांना आई बाबा आपल्यासाठी कष्ट करतात हे देखील कळेल. त्यामुळे आपल्या मुलांना ही सवय नक्की लावा आणि आपल्याला आणखी कोणत्या कोणत्या सवयींबद्दल जाणून घ्यायचं आहे हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशाच छान छान गोष्टी जाणून घेण्यासाठी साईआर्या बालसंस्कार वर्गाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक आणि कमेंट्स देखील करा. धन्यवाद.